सापाला ताप, एक पॉलिटिकल सटायर अर्थात राजकीय विडंबन. माझ्या मनात केव्हापासून एक गोष्ट सतत सतावीत असे. ती म्हणजे कमीत कमी एखादी तरी विनोदी कथा लिहिण्याची. पण ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्यास खूप काळ जावा लागला. असो, ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. फक्त तिला गोष्टी स्वरूपात मांडण्याकरता काही काल्पनिक प्रसंग टाकून वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना ही विनोदी कथा नक्की आवडेल अशी आशा करतो. पूर्वीच्या काळात राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या महारथींनी विनोदी नाटके लिहून रसिकांच्या मनातील विनोदबुद्धी जागृत केली असे म्हटल्यास नवल वाटू नये. पु ल देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, रमेश मंत्री, वि या बुवा वगैरे वगैरे ह्यांनी आपल्या साहित्याद्वारा विनोदाची भर टाकून ते अजरामर करून ठेवले आहे. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, द मा मिरासदार या तिघांनी विनोदी कथाकथन करून सर्व मराठी जनतेला वेड लावले. या बहुतेक कथा गावाकडील जीवनावर आधारित होत्या. त्याचप्रमाणे अनेकदा त्यांच्या विनोदांना कारुण्याची झालर लावली असल्याचे दिसून येईल. त्यांची गावातली माणसे त्यांच्या स्वभावातील विक्षिप्तपणाचे, विसंगतीचे आणि इर्साल वृत्तीचे दर्शन घडवून आणत असत. फक्त शाब्दिक कोट्या न करता प्रासंगिक विनोद करून वाचकाला थोडा का होईना विरंगुळा देत असे. ह्यातच ह्या सर्वांच्या यशाचे गमक आहे. ही कथा आहे मुंबईतील एका उपनगरातली. असे म्हणतात की मुंबई कधीही झोपत नाही. ज्याप्रमाणे एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नसे, त्याचप्रमाणे मुंबईत सदैव 24 तास रहदारी ही चालूच असते. मग ती माणसांची असो वा अन्य कुणाची. मुंबईत राहणाऱ्या लोकांचे जीवन हे फार दगदगीचे असते. मग तो घरचा रामागडी असो किंवा मर्सिडीजमध्ये फिरणारा उद्योगपती असो. असेच हे उपनगर, मुंबईतील नावाजलेल्या उपनगरापैकी एक. तेथे सर्व पंथीय व धार्मिक लोक राहत. येथे मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स होती, त्याचप्रमाणे गगनचुंबी इमारती सुद्धा होत्या. या गगनचुंबी इमारतींना आव्हान देण्यासाठी म्हणा हवं तर, किंवा आपल्या दारिद्र्याचे प्रदर्शन करण्याकरता म्हणा, येथे नगण्य गरीब लोकांच्या वसाहती सुद्धा होत्या. मुंबईतील नावाजलेली ख्रिस्ती लोकांची प्रार्थनास्थळे म्हणजे चर्चेस, मुसलमानांच्या मशिदी, हिंदूंची देवदेवतांची मंदिरे, येथे ही जणू काही जगात देव सर्वत्र असल्याची ग्वाही देत होती. मुंबईतील विंडो शॉपिंगसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अशी दुकाने, तसेच मुंबईतील सर्वांनाच माहिती असलेली खाऊ गल्ली देखील ह्याच उपनगरात होती. आता राहिले म्हणजे सर्व लोकांना ज्याची कधी ना कधी गरज पडू शकते अशी वास्तू, हो म्हणजे इस्पितळ. हो, या उपनगरात इस्पितळांना सुद्धा तुटवडा नव्हता. मी तर म्हणतो की या उपनगरात पंचतारांकित इस्पितळे, महानगरपालिकेची इस्पितळे व दवाखाने, खाजगी हॉस्पिटल्स व दवाखाने, तसेच क्वॅक्स डॉक्टरांचे दवाखाने सुद्धा ह्याच परिसरात आढळून येतात. हे सर्व रामायण सांगायचं कारण की माझी गोष्ट ही अशाच एका इस्पितळावर आधारित आहे. ह्याच उपनगरात एक मोठे इस्पितळ आहे. ह्या इस्पितळात दर दिवशी 1000 ते 1500 रोगी उपचारादरम्यान येत असतात. त्यांना येथे सर्व प्रकारची ट्रीटमेंट म्हणजेच उपचार दिले जातात. हे महा हॉस्पिटल ह्या उपनगरात अत्यंत मोक्याच्या जागी होते. ह्या हॉस्पिटलची रचना 7 मजली होती. तळ मजल्यावर तात्काळ उपचार विभाग म्हणजे कॅज्युअल्टी विभाग होता. तेथे बहुधा अपघात घडलेल्या केसेस अथवा जीवनावश्यक गरज असलेल्या केसेस येत असत. त्याचप्रमाणे तळमजल्यावरील दुसऱ्या कोपऱ्यात एका बाजूला सर्व ओपीडीज म्हणजे बाह्य रुग्ण विभाग होते. या विभागात लागूनच स्त्रीरोग निदान खोली, बालरोग निदान खोली, वैद्यकीय निदान खोली व शल्य चिकित्सा रूम होती. सकाळचे 9 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये काम करणारे चपरासी वजा नोकर
त्यांना मामा म्हणून संबोधण्यात येत असे. असे हे मामा नागले स्त्रीरोगाच्या ओपीडीमध्ये खोली साफ करण्यासाठी गेले. आतमध्ये जाऊन पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते लगेच खोलीच्या बाहेर पडले. त्यांना समोरच शिकाऊ वैद्यकीय अधिकारी म्हणजेच डॉक्टर नागमणी आणि डॉक्टर सापळे येताना दिसले. त्याचबरोबर परिचारिका नर्स सप्रे सुद्धा धावत धावत येताना दिसली. मामा, अहो डॉक्टर, बघितलं का कोण पेशंट आधीच टेबलावर झोपलाय? नर्स, अय्या, अजबच झालं की. तू खोली उघडायच्या आधीच रोगी टेबलावर झोपला. डॉक्टर नागमणी, सिस्टर काय चाललंय? रोगी आतमध्ये येऊच कसा शकेल? मामा, काय हो, काल खोली बंद केली नव्हती का? काल काय खोली झोकायला गेला होतात का? मामा, नाही डॉक्टर, मी फक्त शनिवार रविवार डोसतो. आई शपथ, मी रूम बंद केली होती, पण तुम्ही स्वतःच येऊन रोगी बघत का नाहीत? डॉक्टरांनी निदान टेबलावर कटाक्ष टाकला. एक साप आरामात टेबलावर झोपला होता. त्याने त्याचा फणा देखील काढला नव्हता. जणू काही डॉक्टरांची वाट पाहत टेबलावर पडला होता. दुसरे शिकाऊ डॉक्टर सापळे हे खेडेगावातून शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी नुकताच प्रवेश केलेल्या रजिस्ट्रार डॉक्टर नागपुऱ्यांकडे बोट दाखवत म्हणाले, सर, बहुतेक ANC म्हणजे गर्भधारणा चाचणी करता आली असावी. मामांनी खरे तर विचारपूस करून ती प्रायमी आहे की मल्टीपॅरा आहे ह्याची चौकशी करावयास हवी होती. नर्स, म्हणजे तुमचे म्हणणे असे आहे का की ती पहिल्यांदा गर्भवती आहे का एकापेक्षा जास्त मुले असलेली आहे? इतक्यात स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर नागेश्वर खोलीमध्ये अवतीर्ण झाले. डॉक्टर नागेश्वर, अरे काय हा गोंधळ मांडला आहे? कोण आहे हा रोगी? तो तुमचा इतका वेळ खातोय. तुम्हाला आजची ओपीडी पूर्ण करायची आहे की नाही? रजिस्ट्रार डॉक्टर नागपुरे, सर, पेशंटला पाहिल्यावर तुम्हाला कल्पना येईल की इतका गोंधळ का चालला आहे. डॉक्टर नागेश्वरांनी निदान टेबलाकडे बघितले. आता ती नागिण, हो नक्कीच नागिणच, डॉक्टरांच्याकडे फणा काढून पाहत होती. जणू काही ती त्यांना गुड मॉर्निंग म्हणजेच सुप्रभात करत शुभेच्छा देत होती व सांगत असावी की येथून माझी लवकरात लवकर सुटका करा. डॉक्टर नागेश्वर, अरे तिला सर्पांच्या स्त्रीरोग तज्ज्ञांची गरज आहे, तिला तेथे धाडा. रजिस्ट्रार, सर, सर्पांच्या नव्हे, तिला जनावरांच्या दवाखान्यात जाण्याची गरज आहे. तो आपल्या हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे, कदाचित रस्ता चुकली असावी. डॉक्टर नागेश्वर, अहो मामा, या सर्पिणीचा ताबडतोब बंदोबस्त करा. कोणीतरी गारुड्याला बोलवा आणि तिला पकडून द्या. मामा, सर, गारुडी आता फक्त गावातच असतात, फार तर नागपंचमीच्या दिवशी शहरात येतात, कारण त्या दिवशी त्यांची चंगळ असते. आता आपल्याला तिच्या मित्रांना बोलावयास लागणार आहे. डॉक्टर नागमणी, तिचे मित्र म्हणजे आणखी सापांना बोलावणार की काय? आपली काही खैर नाही. मामा, अहो डॉक्टर, तिचे मित्र म्हणजे सर्पमित्र. हे मानवच असतात, ते सर्पप्रेमी असतात. त्यांना सापांवर अन्याय झालेला चालत नाही. एक वेळ सापाने चावा घेतला तरी ते त्या सापाला क्षमा करतील, पण सापाला तुम्ही दगड मारलात तर ते तुमच्यावर चवताळून धावून येतील. डॉक्टर नागमणी, अहो मामा, असे काय बघत बसलाय? जा आणि पहिल्यांदा त्या सर्पमित्रांना बोलावून घ्या. मामा, हो, मी आत्ताच मालाड आणि चेंबूरला फोन करून त्यांच्या कार्यालयातून त्यांना बोलावून घेतो. अगदी ह्याच सुमारास त्या खोलीच्या शेजारीच जेथे बालरुग्ण विभागाची ओपीडी होती तेथे सुद्धा एका नाट्याची निर्मिती होत होती. त्या खोलीमध्ये त्या विभागाचे शिकाऊ डॉक्टर नागमोडे, दुसरे शिकाऊ डॉक्टर नागवे, नर्स नगीना आणि मामा नागरे एका खुर्चीवर बसलेल्या पेशंटकडे डोळे लावून कुतूहलाने पाहत होते. त्या खोलीत सुद्धा एक रोगी डॉक्टरांची वाट पाहत खुर्चीवर बसला होता. तो रोगी म्हणजे छोटासा साप होता. मामाने ज्यावेळेस खोली उघडली त्यावेळेस त्याच्या नजरेस तो छोटासा साप पडला नाही, परंतु त्याने ज्यावेळेस खोली झाडावयास सुरुवात केली
त्यावेळी तो छोटासा साप फणा काढून खुर्चीवर बसलेला दिसला. मामा: अरे डॉक्टर, तुका माहीत असा का की ओपीडीत आधीपासून एक जण वाट बघत बसलो असा. ह्यो बहुतेक रातच्यापासून बसलो असा. तेका ताप भरून इलो हा असा वाटता. हा मामा मालवणचा असावा. शिकाऊ डॉक्टर नागवे: अबे मामा, काय बे बोलून राहिला, तुले का कळत नाही. हा बहुता नागपूरचा असावा. मामा: मी या शपथ घेऊन सांगतय. शिकाऊ डॉक्टर नागमोडे: अरे पीडियाट्रिक ओपीडीमध्ये येण्या एवढा तो लहान आहे का. मामा: मी यात एका बघितला, बहुतेक 10 वर्षाचो असा. डॉक्टर नागमोडे: कशावरून. मामा: त्याच्या फण्यावर 10 आकडो लिहिलेला असा. तेवढ्यात नर्स नगीना पचकली: आहो सर, या मामाला काही कळत नाही. तो छोटासा नाग 10 वर्षाहून कधीच मोठा होणार नाही. तेवढ्यात डॉक्टर नागे, बालरोग विभागाचे प्रमुख, आत आले. डॉक्टर नागे: काय डॉक्टर, सर्व रोग्यांना मुलांना वॅक्सिनेशन देऊन झाले का. डॉक्टर सापळे: आतल्या पेशंटला विचारून येऊ का. डॉक्टर नागे: कोण पेशंट आहे रे आतमध्ये. डॉक्टर सापळे: सर, एक छोटासा साप खुर्चीवर येऊन बसलाय. डॉक्टर नागे: तो एकटाच आला आहे का त्याच्याबरोबर सोबत त्याची आई किंवा वडील आले आहेत. तुम्हाला माहीत आहे की मी रोग्याबरोबर कोणी वयस्क असल्याशिवाय रोग्याला बघत नसतो. डॉक्टर सापळे: सर, तो छोटासा साप आहे, तो काही छोटा राजन नाही. आता बाकी डॉक्टरांची घाबरगुंडी उडाली आणि डॉक्टर ओपीडीच्या बाहेर आले. तेथे कर्मधर्म संयोगाने त्यांना डॉक्टर नागेश्वर भेटले. डॉक्टर नागे: काय डॉक्टर नागेश्वर, तुम्हाला माहीत आहे का आपल्या हॉस्पिटलला जनावरांची सुद्धा ओपीडी आहे. डॉक्टर नागेश्वर: डॉक्टर नागे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मला देखील माहीत नव्हते की आपल्या हॉस्पिटलमध्ये वेटरनरी ओपीडी सुद्धा चालू झाली आहे. माझ्या ओपीडीत तपासण्यासाठी एक नागिण आली होती. आता मला तुम्ही सांगा, तिला ना बोलता येत ना तिला पत्ता सांगता येत. बरे, तिच्याबरोबर कोणी आलेले नाही. आता उपचार तरी कसा करायचा. आणि समजा कोणी आपल्या विरुद्ध मेडिको लिगल केस केली तर आपण उत्तर तरी कोणाला द्यायचे. डॉक्टर नागे: तुम्ही सांगता ते तंतोतंत सत्य आहे. माझ्या ओपीडीत सुद्धा एकटा पेशंट आला आहे, बरोबर ना आई ना बाप. डॉक्टर नागेश्वर: मी माझ्या आरेमोला तिच्या मित्राला बोलावण्यास पाठवले आहे. आता बघूया केव्हा येतो तो. डॉक्टर नागे: चांगली आयडिया आहे. मी सुद्धा त्याच्या पालकांना बोलावण्यास सांगतो. नंतर ते दोघे त्या हॉस्पिटलच्या मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर नागदेव यांना भेटावयास त्यांच्या ऑफिसात गेले. डॉक्टर नागेश्वर: काय सुपरिंटेंडंट सर, हे तुम्हाला शोभत नाही. किमान आम्हाला तुम्ही निदान एका परिपत्रकाद्वारे किंवा सर्क्युलरद्वारे कल्पना तरी द्यायची होती की आता तुम्हाला व्हेट ओपीडी सुद्धा सांभाळावी लागणार आहे. डॉक्टर नागे: मी या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 30 वर्षे काम करतो. मी आपल्या हॉस्पिटलच्या ॲडवायझरी कमिटीवर देखील आहे. परंतु तुम्ही मला पुसटशी सुद्धा कल्पना दिली नाही. हे तुम्ही चांगले केले नाही. डॉक्टर नागदेवांना हा प्रकार नवाच होता. डॉक्टर नागवे: डॉक्टर नागे, अहो मला सुद्धा ह्याची काडी मात्र कल्पना नाही. बरे, मला अजूनही ह्याचा GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन देखील आला नाही. बहुता पावसामुळे उशीर झाला असेल. मी आता ताबडतोब DMERच्या ऑफिसमध्ये फोन करून चौकशी करतो व तुम्हाला उद्याला सांगतो काय झाले ते. तरीसुद्धा त्या दोघांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती. अजूनही त्यांना मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर नागदेव यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची शंका येत होती. मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर नागदेवनी DMERला फोन लावला. मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सापटणेकरांच्या PA म्हणजे पर्सनल असिस्टंटने फोन उचलला. हॅलो, मी डॉक्टर नागदेव बोलतोय महा हॉस्पिटलमधून. साहेब आहेत का. साहेब त्यांच्या बायकोच्या भावाच्या मेवणीच्या मुलाचे लग्न आहे म्हणून ऑफिशियल काम काढून
8 ते 10 दिवस रत्नागिरीत गेले आहेत. ते परवा येतील. काय निरोप देऊ का? मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर नागरे. तुमचा एक GR अजूनही आम्हाला मिळाला नाही. साहेबांना सांगा मी त्याची वाट पाहत आहे. आमच्या हॉस्पिटलमधील सर्व सिनियर डॉक्टर्स नाराज आहेत. 2 दिवसांनंतर मेडिकल सुपरिंटेंडंटना मेडिकल डायरेक्टरचा फोन आला. मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सापटणेकर. तुमचा निरोप मिळाला. आमच्याकडून अजूनही तुम्हाला कोणताही GR पाठवला गेला नाही. मला वाटते हे सर्व हेल्थ मिनिस्टर अनंत नाग आणि त्यांच्या PAचे कारस्थान दिसते. त्यांना मला काही ना काही करून खाली पाडायचे आहे व माझी जागा त्यांची मेव्हणी जी नागपूरच्या मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये डीन आहे तिला द्यावयाची आहे म्हणून हा उपद्व्याप. पण मी हे होऊ देणार नाही. त्यांना माहीत नाही माझी कोठवर पोच आहे. अरे माझे पण हात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचले आहेत. जर वेळ आलीच तर त्यांना राजीनामा द्यायला लावीन, पण मी देणार नाही. आता हे प्रकरण हमरीतुमरीवर येऊन पोचले होते. 2-3 दिवसानंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला. वीज कडकडू लागली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. नागिणीने आपल्या छोट्या मुलाकडे बघितले आणि हसत ती दुसऱ्या इस्पितळाच्या दिशेने जाऊ लागली.